यशोवाणी दिवाळी अंक 2024 यासाठी मी हे वाचन करीत आहे. माझं नाव अंजली नाईक आणि माझ्या लेखाचं नाव आहे शंटिंग. ही गोष्ट म्हटलं तर एका प्रवासाची आणि म्हटलं तर त्यातल्या गमती जमतींची. वर्ष होतं 1982. माझं BScचं शेवटचं वर्ष. त्याच्या बरीच वर्ष आधीपासून आमच्या कॉलेजच्या अभ्यास सहली काही कारणांनी बंद केलेल्या होत्या. आम्ही त्या वर्षीच्या कॉलेज निवडणुकांच्या वेळीच आमच्या वर्गातला जो मुलगा वर्गप्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवत होता आणि आमची मतं मागायला आला होता, त्याला याच बोलीवर मतं द्यायचं कबूल केलं होतं की तो या बंद पडलेल्या अभ्यास सहली पुन्हा सुरू करायचा प्रयत्न करेल. त्याप्रमाणे तो निवडून आलेला मुलगा आणि इतर प्रतिनिधी या सर्वांच्या प्रयत्नांनी आमच्या प्राचार्यांनी सहलीला परवानगी दिली. आम्ही आनंदाने नाचायलाच लागलो. अहो, आमचं हे शेवटचं वर्ष होतं ना कॉलेजचं. आम्हाला सगळी धमाल करून घ्यायची होती. आमच्या अभ्यासाचा एक विषय होता वनस्पतीशास्त्र. या विषयाअंतर्गत परीक्षेमध्ये वेगवेगळ्या भागातल्या वनस्पती गोळा करून आणणं, त्यांचं वर्गीकरण करणं, त्याचं हार्बेरियम बनवणं आणि परीक्षेत ते सबमिट करणं असा आमच्या अभ्यासाचाच एक भाग होता. तर आमच्या या विषयाच्या सरांनी सिमला, कुलू, मनाली आणि दिल्ली या ठिकाणी आमची सहल ठरवली. घरून परवानग्या वगैरे मिळवून एकदाच आम्ही सहलीला जाणार हे आता नक्की झालं. आम्ही आनंदाने तयारीला लागलो. रेल्वेची आरक्षण कॉलेजने केली होती. प्रत्येकी 350 रुपये. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. प्रत्येकी 350 रुपये इतक्या कमी पैशात आमची सहल बुक पण झाली. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आम्ही निघालो. दिल्ली, सिमला इथली प्रेक्षणीय स्थळं पाहून झाली आणि मग आम्ही बस मार्गे मनालीला पोहोचलो. सकाळी लवकर तयार होऊन वनस्पती गोळा करायला जायचे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आम्ही लवकर तयार झालो आणि सगळ्या सरांची वाट पाहत हॉटेलच्या रूम बाहेर थांबलो होतो. इतक्यात असं ऐकू आलं. आम्ही इकडे तिकडे बघायला लागलो. तर काय, आमचे एक सर बाथरूम मधून आवाज देत होते. आसपास आमचे वर्गमित्रही दिसेनात. आता काय करावं अशा पेचात आम्ही पडलो. तरी पण त्यांच्या बाथरूमच्या दारापाशी मी गेले आणि काय झालं सर असं नम्रपणे विचारलं. तर आतून ते म्हणाले, अहो अत्रे, बरं का, इथेही एक गंमत सांगण्यासारखी आहे. त्या काळात सगळे आमचे सर लोक आम्हाला आहोजाहो करायचे आणि आडनावाने हाका मारायचे. तर सर म्हणाले, अहो अत्रे, मी ना अंगाला साबण लावलंय आणि नळाचं पाणी गेलं हो. आता तुम्ही एखाद्या मुलाला सांगा बरं की मला पटकन एक बादली भरून आणून दे. आम्ही सगळ्याजणी परिस्थिती समजून घेत जरा वेळ तशाच थांबलो आणि मग लक्षात येताच लांब जाऊन आधी दणदणीत हसून घेतलं. सांगायची गोष्ट म्हणजे हे सर विद्यार्थ्यांशी एरवी अजिबात चांगलं वागत नसत. बरी झाली फजिती असा आमच्या मनात विचार आला. बस तरी पण आम्ही आमची वर्गातली मुलं जिकडे उभी होती तिकडे गेलो आणि त्यांना जाऊन सरांचा निरोप दिला. आधी ते पण सगळे जोरदार खिदळायला लागले आणि सरांची गंमत करायची ठरवून आम्ही थोडा वेळ तसेच तंगळमंगळ करत उभं राहिलो. शेवटी मग कोणीतरी त्यांना बादलीभर पाणी नेऊन दिलं एकदाच. तर अशा छोट्या मोठ्या गमती होत होत आमची सहल संपत पण आली. औरंगाबाद म्हणजेच आताचं छत्रपती संभाजीनगर इथं परत येण्यासाठी आम्ही सिमला मार्गे दिल्ली रेल्वे स्टेशनला पोहोचलो. पहाटेची वेळ होती आणि आमची पुढची ट्रेन होती रात्री. म्हणून मग दिवसभर थांबण्यासाठी एक हॉटेल शोधायला आमचे 2 सर निघाले. आम्हाला तिसऱ्या एका सरांच्या ताब्यात दिलं आणि त्यांच्या देखरेखीखाली आम्हाला स्टेशनवर बसवून ते सर तिथून निघाले. सकाळची वेळ असल्याने आम्हाला सगळ्यांनाच फ्रेश व्हावंसं वाटत होतं. आम्ही वेटिंग रूम मध्ये जाऊ का असं आमच्या सरांना विचारायला लागलो. पण आमच्यावर लक्ष ठेवायचं काम त्यांनी इतकं मनावर घेतलं होतं की ते आम्हाला कुठेही हलू देईनात. तसंच आम्ही प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे होतो. सकाळचे विधी पार पाडायची आता जास्तच निकड भासायला लागली होती. असा आणखीन काही वेळ गेला. आमच्या समोरच एक पूर्ण रिकामी ट्रेन बराच वेळपासून उभी असल्याचं आमच्या लक्षात आलं आणि निदान या ट्रेनमध्ये चढून तरी आपण फ्रेश होऊया असं आम्ही ठरवलं. अवस्था आता खूपच केविलवाणी झाली होती. आम्ही सरांना विचारायला लागलो की सर जाऊ का आम्ही समोरच्या त्या ट्रेनमध्ये. आधी तर सर त्यालाही परमिशन देईनात आणि मग शेवटी कशीबशी त्यांना आमची दया आली आणि त्यांनी आम्हाला जा म्हणून सांगितलं. ते होताच आम्ही पटापट आमच्या बॅगा घेतल्या आणि समोरच्या रिकाम्या ट्रेनमध्ये शिरलो. कुणी वेण्या सोडल्या, कुणी दात घासायला लागलं, कुणी तोंड धुवायला लागलं आणि कुणी इतर गोष्टींसाठी टॉयलेटमध्ये गेलं.
आतापर्यंतच्या ट्रिपमधल्या गमती जमती आठवत आम्ही एकीकडे गप्पांमध्ये गुंग झालो होतो. जोडीला हसणं खिदळणं सुरूच होतं. इतक्यात थोडासा धक्का बसल्यासारखं वाटलं, पण त्याकडे लक्ष न देता आमचा फ्रेश व्हायचा कार्यक्रम सुरूच होता. मग जरा हल्ल्यासारखं वाटलं. आता आम्ही जरा सावध झालो आणि काय होतंय त्याचा अंदाज घ्यायला लागलो. इतक्यात प्लॅटफॉर्मवरची माणसं आणि दुकानं मागं सरकतायत असा आम्हाला भास झाला. आमच्यापैकी एकीच्या लक्षात येऊन ती जोरदार किंचाळली, अगं उतरा लवकर उतरा, ट्रेन सुरू झालीये. मग काय, आम्ही जाम घाबरलो. आपापल्या वस्तू गोळा करायला लागलो. एकमेकींना घाई करायला लागलो. ट्रेन कशी थांबवायची ह्याची अक्कल तेव्हा नव्हती तरी किंवा सुचलं तरी नाही. म्हणून मग आम्ही नुसत्याच आरडाओरडा करत राहिलो. काही मुली तिथं गळे काढले. आता काय करावं काही सुचेना. एव्हा ना आमचे प्लॅटफॉर्मवर उभे असलेले वर्गमित्र आणि सर यांच्या लक्षात हा प्रकार आला आणि ते नुसतीच गाडी बरोबर प्लॅटफॉर्मवर समांतर पळायला लागले. ट्रेनमध्ये शेवटी एकीला साक्षात्कार झाला की आपण खाली उड्या टाकूया. सुदैवाने ट्रेनने अजून फारसा वेग घेतला नव्हता. मग काय होतो त्याच अवस्थांमध्ये कशाबशा आमच्या बॅगा सामान गोळा करत आम्ही खाली उड्या टाकल्या. कोणी धडपडलं एकमेकीच्या अंगावर, कुणाला खरचटलं, कुणाला काय टेंगळं आली. सगळ्याजणी तयार होण्याच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये होतो. कुणाच्या वेण्या सुटलेल्या, कुणाच्या हातात टूथब्रश, कुणाच्या तोंडाला साबण, कुणाच्या तोंडात टूथपेस्ट, अशा अगदी बावळट ध्यान असलेल्या आम्ही खाली उतरलो एकदाच्या. जणू काही एखादा फिल्मी प्रसंगच चालला होता म्हणा ना. पण काही मुली अद्याप ट्रेनमध्येच होत्या. मग एक वर्गमित्र कसा बसा ट्रेनला लटकून वर चढला आणि त्यांनी चेन ओढून ट्रेन एकदाची थांबवली. उरलेल्या मुलींना सुखरूप घेऊन तो विजयवीर परत आला आणि मग रेल्वेचे कर्मचारी अधिकारी तिथं गोळा झाले. ट्रेन कुणी थांबवली ते बघायला आणि तपासणी करायला, कारण ट्रेन रिकामीच असल्याने ते पण गोंधळात पडले होते. मग सरांनी झालेला प्रकार त्यांना सांगितला. त्यावर ते ऑफिसर सांगते झाले की अहो ही ट्रेन कुठंच जाणार नव्हती, हिचं फक्त शंटिंग सुरू होतं आणि ती शेजारच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन परत उभी राहणार होती. झालं. आता एवढ्यावर हे सगळे संपलं असतं तर ना. तो अधिकारी निघून जाता क्षणीच आमच्या सरांनी आम्हाला रागवायला सुरुवात केली. आधी तर आम्ही सगळ्या भांबावलेल्या होतो, कारण कुणाला लागलं होतं, खरचटलं होतं, कुणाचे हातपाय दुखत होते, मुरगळले होते. इतक्यात ते म्हणाले, कुठल्या मूर्खाने तुम्हाला ट्रेनमध्ये चढायची परवानगी दिली हो? झालं. हे ऐकायचा अवकाश की आम्हाला पुन्हा एकदा अनिवार्य हसण्याची उबळ आली आणि आम्ही खिदळायला सुरुवात केली. अहो कारण त्यांचीच परवानगी घेऊन तर आम्ही वर चढलो होतो ना. आता जवळपास 40-42 वर्षांनंतर सुद्धा आम्हाला हा प्रसंग काल घडल्यासारखा लक्षात आहे. आणि आमचे जेव्हा जेव्हा एकत्र गेट टुगेदर होतं किंवा आम्ही काही जणी जमतो तेव्हा हा प्रसंग आठवून आम्ही आजही मनमुराद हसतो. हा प्रवास आणि ती फजिती आमच्या आयुष्यभर लक्षात राहील.